तर मित्रांनो आपली कुबेर ट्रिप साठी जी बुकिंग केली बस आहे ही 20 सीटर आहे, तुम्ही बघू शकता एकदम कोरी करकरीत पूर्ण नवीन बस आहे। हाय हाय श्री, हॅलो हॅलो हॅलो। तर थोड्याच वेळात आपली गाडी कुबेरला जायला निघणार आहेत। A few moments later. तर मित्रांनो पहाटे 3 वाजता आम्ही कुबेरला पोहोचलो। लगेचच आम्ही नर्मदा नदीची इथे फ्रेश झालो आणि थोड्याच वेळात मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालो। सोमवती अमावस्या असल्यामुळे मंदिरामध्ये भाविकांची तुफान गर्दी होती। जय बोले। तर आतापर्यंत सकाळचे 7:30 वाजले होते। साधारण आम्हाला 3-3.5 तास रांगेमध्ये उभे राहून झाले होते आणि अजून किती वेळात आमचं दर्शन होईल याचं कोणी सांगू शकत नव्हतं। त्यातच हा कार्यकर्ता स्कीम देत होता, इकडून रांगेमध्ये चोरून घुसत होता तर लोकांनी त्याला हुसकावून लावलं। सकाळी 7:30-8 वाजेच्या आसपास भाविकांची गर्दी अजून खूप जास्त वाढलेली होती आणि गर्दी वाढतच चाललेली होती, तुम्ही इथे बघू शकता। तर सकाळी 10:30 वाजेच्या आसपास आम्ही इथे पायरीच्या इथे हॉलमध्ये पोहोचलो होतो। तर आपल्या कार्यकर्त्यांचा फोटो काढण्याचा मूड झाला। तर मित्रांनो कुबेरला तर मी दर्शन झालं आणि जर तुम्ही कधी गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा केव्हा गेला आणि तुम्हाला किती वेळ लागला दर्शनासाठी। तर मित्रांनो तुम्ही हे कुबेर स्वामींचे फेटे बघू शकतात। हे फेटे कुबेर स्वामींना कधी घालतात तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा। दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या या दिशेने बाहेर आलो आणि जय कुबेर टी स्टॉल इथे सगळ्यांनी आम्ही चहा पिला आणि याच्या समोरच शनिधाम म्हणून इथे एक छोटंसं मंदिर होतं। त्या मंदिरामध्ये आम्ही शनीची सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतली आणि तिथल्या महाप्रसादाचा लाभ घेतला। तर मित्रांनो तुम्ही मंदिराचे गार्डन बघू शकता, खूप छान आहे। इथे सगळ्यांनी आम्ही आल्यावर रेस्ट केला। तर मित्रांनो आपण आता शनिपणुतीला आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो मी। कुबेरला आल्यानंतर शनिपणुतीचं दर्शन घ्यायला पण एक खूप विशेष महत्त्व आहे, तर नक्की तुम्ही पण इथे शनिपणुतीला जा। फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर शनिपणुतीचं हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर पण नर्मदा नदीच्या काठीच आहे, तर आपल्याला नर्मदा नदीचा पण व्ह्यू बघता येतो। मित्रांनो अशा प्रकारे आपलं शनिपणुतीचं दर्शन झालेलं आहे। तिथं देवी मंदिर, महादेव मंदिर, गणपती दादा मंदिर। मित्रांनो आम्ही शनिपणुतीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच इकडे हायवेला हॉटेल शिवशक्ती म्हणून हॉटेल लागले, जेवणासाठी इथे थांबणार आहोत। तर इथे हॉटेल शेजारीच एक छोटीशी फॅक्टरी आहे जिथे आपल्याला केळाचे वेपर्स वगैरे तयार करून भेटतात एकदम होलसेल भावात, तर ते पण तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो हॉटेल तर खूप जबरदस्त आहे, लोकांचा प्रतिसाद पण खूप छान दिसतोय। आपल्या भावांनी सगळ्यात आधी इथे स्टार्टरमध्ये मसाला पापड मागवला, त्यानंतर मेन कोर्समध्ये त्यांचे जे स्पेशल फूड मेनू होते ते आम्ही मागवले, म्हणजेच पनीर कोल्हापुरी आणि गुजरातची स्पेशल शेवभाजी। तर आपण आता थोड्याच वेळात ट्राय करून बघणार आहोत, स्पेशल मी ट्राय करून बघणार आहोत, तुम्हाला रिव्ह्यू देणार आहेत। खरं तर ह्या ट्रिपमध्ये आम्ही याच्या अगोदरही 2-3 वेळा हॉटेलमध्ये जेवलो, पण त्यांची टेस्ट वगैरे मला काही आवडली नाही। त्यांचे जे फूड मेनू आहे ते आपल्याला सगळे गोड लागतात आणि महाराष्ट्राचं कसं आहे आपल्याला सगळं तिखट भाज्या आणि त्याची फूड मेनूची सवय आहे। पण बाकी हॉटेलच्या कंपॅरिझनमध्ये ह्या हॉटेलचं जेवण खरंच मला म्हणजे ठीकठाक होतं, मला आवडलं आणि आपल्या मित्रांना पण बऱ्यापैकी आवडलं। माझ्या शेजारी आपले राजीभाऊ, खोडेपारचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान, ज्यांच्यामुळे हे कुबेरची ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली। तर मित्रांनो आता एकदम जबरदस्त जेवण झालं, एकदम मस्त जेवण झालेलं आहे। आता पुढचं स्पॉट आपलं उन्हाई माता आहे, तर तिकडे जाणार आहोत, तर भेटूया तिकडे गेल्यानंतर। उन्हाई माताला जाताना आपल्या कार्यकर्त्यांना खूप चहाची तलप लागली होती, तर मी इथे चहा नाही पण कॉफी ट्राय केली, मला ती खरंच खूप आवडली। मस्त स्पेशल कॉफी तयार केलेली होती आपल्यासाठी। तर मित्रांनो आता जस्ट आम्ही उन्हाई मातेच्या इथे उतरलेलो आहे, आता इथे आम्ही दर्शन वगैरे घेणार आहे। दर्शनच्या अगोदर इथे गरम पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करणार आहे, तर तुम्हाला थोडंसं मार्केट दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही कधी उन्हाई माताला गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण उन्हाई माताचे आणि तिथले गरम पाण्याचे जे तळे आहे त्याच्या मागे रहस्य आहे। तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता आणि जर माहीत नसेल तर सर्च करून तुम्ही नक्की एकदा बघा। या तळ्यातले पाणी खरंच खूप स्वच्छ आणि खूप जास्त गरम आहे।
इथे आम्ही फक्त हातपाय आणि तोंड धुतले आणि नंतर उन्हे माताचे जे हे छोटंसं जुनं मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता, इथे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही वरच्या बाजूला हे जे मेन मोठं मंदिर आहे इथे दर्शन घेतले. इथली मूर्ती खरंच खूप आकर्षक आहे. वरच्या मंदिराचा जो हा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपली इथेच एंड करूया. व्हिडिओ पूर्ण झाली आहे, आपली ट्रिप पण पूर्ण झालेली आहे. आता संध्याकाळचे 8-8:30 वाजलेले आहे. इथून आपण डायरेक्ट नाशिकला घरी जायला निघणार आहोत. व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा.